आजची सकाळ खूप शांत होती, पण आज आम्हाला खूप धावपळ होती. त्यामुळे ना मम्मीनं पण जनावरांची कामं पटपट उरकून घेतली. बाळाला सकाळी सकाळी उन्हामध्ये ठेवलं होतं, तोपर्यंत ना मी आंघोळ करून बाकीची कामं उरकून घेतली. कामं म्हणजे आज टाके तोडायला जायचं होतं. तसं तर 10 दिवसांनी यायला सांगितलेलं. बाळाला ऍडमिट केल्यामुळे 2 दिवस मी लेट जाते. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ना मी इकडं माझ्या फाईल्स, बाळाचे डायपर, एखादा ड्रेस एक्स्ट्रा हे सगळं सामान पॅक करत होते. त्यात आजकाल सकाळी सकाळी पण एवढं ऊन पडते ना, खूप उन्हाळा जाणवते. हॉस्पिटलला जाण्यासाठी ना तयार तर होत होते, पण माझी स्किन ना डल, ऑइली आणि ग्रीसी वाटत होती. खूप वेळा चेहरा धुतला तरी पण काही फरक पडत नव्हता. त्यामुळे ना मी हे डर्माडॉकचं अल्ट्राव्हायोलेट ब्राईटनिंग सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली. हे सनस्क्रीन इन्स्टंट ग्लो देतं आपल्याला. ऑइली स्किनसाठी सुटेबल आहे, कारण पटकन ॲब्झॉर्ब होतं आणि स्किन ऑइली करत नाही. स्किन केअर आणि सन केअर दोन्ही आहे ह्याच्यामध्ये. SPF 50 प्रोटेक्शन देतं, त्यामुळे मेनसाठी आणि वुमेनसाठी दोघांसाठी सुटेबल आहे. यात 4% नियासिनामाइड आहे. स्किन ब्राईट आणि टॅन कमी करायला मदत करते आणि याचा पर्पल टीन इंडियन स्किन टोन मधील येल्लो अंडरटोन न्यूट्रलाइज करतो. हे सनस्क्रीन तुम्हाला 300 रुपयाच्या आत मिळतं. इतर ब्रँडपेक्षा ना 10 ग्रॅम एक्स्ट्रा मिळतं. सध्या यावर बिगेस्ट डिस्काउंट चालू आहे. purple.com वर अवेलेबल आहे. स्क्रीनवर टॅग पण करते. मी माझ्या एका हातावर सनस्क्रीन लावून घेते. दोन्ही हातामधला फरक तुम्ही बघू शकताय. याच्यामुळे ना स्किन अजिबात डॅमेज होत नाही, त्यामुळे हे प्रोडक्ट मला खूप आवडलं. आता मात्र माझी सगळी तयारी झाली होती हॉस्पिटलला निघायची. मम्मीची पण सगळी कामं झाली होती. आता आम्ही निघालो हॉस्पिटलला. आपलं बाळ 2 दिवसासाठी ऍडमिट असल्यामुळे ना मी 2 दिवस उशिरा गेले होते टाके तोडायला, त्यामुळे टाके अजून चांगले निघाले. चला भेटू.